ही कहाणी माझी आणि माझ्या मित्राच्या आईची आहे. 7-8 महिन्यांसाठी माझी बदली कोल्हापूरमध्ये झाली. कोल्हापूरमध्ये माझे कोणी रिलेटिव्ज नव्हते. कोल्हापूरमध्ये माझा मित्र असल्यामुळे मी त्याच्याकडेच काही दिवसांसाठी राहण्यास विचारले. मित्र बोलला, तू 7 ते 8 महिन्यांसाठी आला आहेस तर इथेच राहा. माझ्या मित्राच्या आईचे वय 40 होते. ती विधवा होती आणि ती बँकमध्ये अकाउंटंट म्हणून काम करत होती. तिच्या वयानुसार वयापेक्षा ती अजून तरुणच दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर मस्ती दिसत होती. एकदा तर मी तिला एकटे स्वतः आनंद घेताना बघितले. मला समजलं की माझ्या मित्राची आई खूप एकटी आहे. मी तिला आंटी म्हणत होतो. मोकळ्या वेळेत मी टीव्ही बघायचो आणि काही पुस्तके वाचत माझा टाइमपास करत होतो. शनिवारी आणि रविवारी मला सुट्टी असायची. त्या दिवशी शनिवार होता. मी टीव्ही बघत बसलो होतो तरी मला किचनमधून काही पडल्याचा आवाज आला. मी किचनमध्ये गेलो. जाऊन बघितलं तर आंटीच्या हातातून भाजीच्या रस्स्याची वाटी खाली पडली होती. मी तिला विचारलं, आंटी काय झाले? आंटी बोलली, अरे मी भाजी घेऊन येताना माझ्या हातातून रस्स्याची भाजी सांडली. तिच्या पूर्ण कपड्यावरती पडली होती. खाली पडलेली भाजी आंटी बसून साफ करत होती. मी तिला बोललो, मी साफ करतो, राहू दे, तुम्ही कपडे चेंज करा. तर ती बोलली, नको रे, मी करते. आंटी खालती बसून जमिनीवरची भाजी साफ करत होती. तिने आज गाऊन घातला होता आणि गळा थोडासा मोठा होता तर मला काहीतरी दिसले. माझी नजर एकदम तिथेच थांबली. आंटी माझ्यासोबत हसत हसत बोलत होती. थोड्या वेळाने आंटी कपडे धुण्यासाठी बाथरूममध्ये गेली आणि मला हाक मारली, सूरज. मी बाथरूम जवळ गेलो. मला ती बोलली, बाजारमधून आंघोळीचा साबण घेऊन ये. मी बाजारात जात होतो तोपर्यंत अर्ध्या रस्त्यातच मला आठवलं की माझी पर्स तर घरी राहिली आहे. मी घरी गेलो आणि घराची मी डोरबेल वाजवलो पण काहीच रिस्पॉन्स आला नाही. मी विचार केला की आंटी बाथरूममध्ये आंघोळ करत असेल. मग मी स्वलो आणि तिला हाक मारली, आंटी माझी पर्स कुठे आहे? ती बोलली, कपाटातून पैसे घे. मग मी कपाटातून पैसे घेतले. जाताना बघत होतो तर बाथरूमचा अर्धा दरवाजा ओपन होता. माझ्या मनात काय आले काय माहीत, माझे पाऊल आपोआपच बाथरूमच्या दरवाजाकडे गेले आणि मी दरवाजाच्या फटीतून बघत होतो तर ती पूर्ण उघडे होऊन आंघोळ करत होती. ती ते साफ करत होती. ते दृश्य पाहून माझा सोठा ताट झाला. मी स्वतःला कंट्रोल केलं आणि बाजारात गेलो. संध्याकाळी मी सोफ्यावर येऊन बसलो. आज रोहित घरी दिसला नाही. मी आंटीला विचारलं, आंटी रोहित कुठे आहे? आंटी बोलली, अरे त्याची आज नाईट ड्युटी आहे. मला मध्ये मध्ये ते दृश्य आठवू लागले आणि मला एकदम वेड्यासारखं होऊ लागलं. नंतर मी आंटीच्या रूममध्ये गेलो. आंटी बोलली, काय झालं सूरज, आज खूप टेन्शनमध्ये आहेस? मी बोललो, काही नाही, आज थोडं डोकं दुखत आहे. मी तिला कसं सांगणार की मला काय होतंय? आंटी बोलली, तुझ्या डोक्याला मी तेल लावते. मी बोललो, ठीक आहे आणि तिच्या जवळ जाऊन बसलो. ती माझ्या केसांना तेल लावून मालिश करत होती. मालिश करत करत ती मला बोलली, सूरज बाळ, आज माझे पाय खूप दुखत आहेत. मी आंटीला बोललो, मी तुमचे पाय दाबून देतो. ती बोलली, ठीक आहे. मी तिचा पाय चेपत होतो. टीव्हीवर इंग्लिश पिक्चर चालू होता. इंग्लिशमधले काही सीन बघून तिची इच्छा जागी झाली. ती एकदम मला विचारली, सूरज तुझी कोणी गर्लफ्रेंड आहे का रे? मी थोडा लाजून म्हटलो, नाही आंटी, माझी कोणी गर्लफ्रेंड नाही. पण मला तर तुम्हीच खूप सुंदर वाटता आणि मला असं वाटतं की माझी होणारी बायको तुमच्यासारखी सुंदर असावी. आंटी बोलली, गप रे, वेड्यासारखं काय पण कसे बोलतोस? मी बोललो, नाही आंटी, मी खरंच बोलतोय. आंटी आणि माझ्यामध्ये थोडा वेळ नजरानजर झाली आणि तिने मला विचारलं, सूरज तुला माझ्यामध्ये सर्वात जास्त काय आवडतं? मी बोललो, आंटी, या वयामध्ये पण तुम्ही खूप हॉट आणि खूप अट्रॅक्टिव्ह वाटता आणि साफसफाईची पण खूप काळजी घेता. आंटी बोलली, अट्रॅक्टिव्ह वाटते हे तर मला समजलं, पण साफसफाईची काळजी करते म्हणजे? मी बोललो, तुम्ही जास्त मेकअप नाही करत
पण जे साफ करायचे ते करत असता. आंटी हसून बोलली, याचा अर्थ तू मला बघत असतोस मी काय साफ करते ते. मला त्यांच्या डोळ्यामध्ये प्रेम दिसलं, तर मी त्यांना बोललो, आंटी मी तुम्हाला पूर्ण बघितलं आहे, तर आता काय लाजता? तुम्ही केसांची खूप काळजी घेता. आज मी जेव्हा पर्स घरी विसरलो तेव्हा मी तुम्हाला लपून बाथरूमच्या दरवाजामधून बघत होतो. आंटी लाजून उठून चालली होती, तर पटकन मी तिचा हात ओढून बेडवर पाडलं आणि तिच्याजवळ बसलो. ती बोलली, तुला तू काय करतोस ते? मी बोललो, मला फक्त एकदाच करू द्या. तर ती थोडा वेळ गप्प राहिली आणि म्हणाली, हे बघ सूरज, मी जशी बोलते तसेच तू करायचं. मी बोललो, ठीक आहे. मला समजले की ती पण यासाठी तयार झाली आहे. मग आमच्या क्रिकेटची सुरुवात झाली आणि आम्ही छक्केवर छक्के मारायला सुरुवात केली. याचा आनंद आंटी पण घेत होती. मित्रांनो,